पांजणगाव, जिल्हा अमरावती. बरं, हे जे तुमच्या हातामध्ये RPS 76 आहे, हे तुम्ही कोणत्या पिकावर वापरलं आणि केव्हा वापरलं? तर मी हे मागच्या वर्षी सोयाबीनवर एक स्प्रे घेतला होता. सोयाबीनवर किती एकर सोयाबीनला वापरलं तुम्ही? 4 एकर. 4 एकर. तुमचं टोटल सोयाबीन किती एकर होतं त्या वर्षी? 30 एकर. 30 एकर. मग ज्या 4 एकरामध्ये तुम्ही हे RPS 76 वापरलं, तर RPS 76चे किती स्प्रे घेतले तुम्ही? एकच घेतला. मग ज्या 4 एकरामध्ये तुम्ही आता RPS 76चा एक स्प्रे घेतला, त्याच्यावर तुम्हाला काय रिझल्ट वाटणार आहे सोयाबीन? तर मला बाकीच्या समजा सोयाबीनपेक्षा याची आखरीपर्यंत ग्रीनरी हे होती, कायम होती. बरं. आणि नंतर समजा यात समजा एकरी 2 क्विंटलला ॲव्हरेजचा एकरी पडला. म्हणजे एक फवारणी घेऊन तुमचं 2 क्विंटल सोयाबीन एकरी वाढलं. म्हणजे बाकीच्या शेतात मला झालं एकरी 8, या 4 एकरात मला झालं एकरी 10. एका फवारणीवर 2 क्विंटल वाढलं. तरी तुम्ही पूर्ण फवारणी आतल्या घेतला नाही, फ्लोराईड वगैरे फवारलं नाही, बीज प्रक्रिया केलेली नाही, काहीच नाही. यंदा केली सर मी. यंदा बीज प्रक्रियावर केली. बीज प्रक्रिया केली आणि याचे 2 स्प्रे काढले. आता फुलामध्ये तुम्ही फ्लोराईड पण काढणार आहे? कालच काढलं. म्हणजे यावर्षी तुमचा अजून चांगला रिझल्ट येऊ शकतो. क्वालिटी कशी आहे यावर्षी? क्वालिटी सुपर आहे. सुपर आहे. जेवढा पावडर असून माझं सोयाबीन हिरवगार आहे. बाकी त्याचं पिवळं पडलं. पिवळं पडलं. तुम्ही समाधानी आहे? मग खुश आहे? समाधानी आहे. इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे? हा, वापरलं पाहिजे. माहिती कोण देते तुम्हाला? याची माहिती कोण दिली? पंकज भाऊ सावरकर यांनी दिली. पंकज भाऊचं तुम्ही म्हणणं ऐकलं आणि वापरायचं ठरवलं. आमचे मित्र आहेत ते. एक फळ काढून मारा तुम्ही. बरोबर आहे ना की तुम्ही आता 24 शेतकरी आहे, पण तुम्ही फक्त 4 एकर वापरलं. 30 एकर तुम्हाला अनुभव झाला. आता यावर्षी पूर्ण 30 एकर गुंतल नाही. यंदा कमी होतं सोयाबीन. 11 एकर आहे. कपाशी 4 एकर आहे. कपाशीवर पण वापरतो. ठीक आहे. कपाशीवर रिझल्ट आहे. प्रत्येक पिकाला चालते. आणि आपलं ग्रॅन्युअल पण कपाशीला टाका तुम्ही. 5 किलोची बॅग आहे की नाही? 5 किलो टाका रासायनिक खतामध्ये 20 किलो. अजून तुम्हाला कपाशीमध्ये पण चांगले रिझल्ट दिसतो. फवारणीमध्ये आपलं RPS 76 वापरा आणि स्टिकोरीज म्हणून आहे ते वापरा. मग गरजेनुसार याच्यामध्ये कीटकनाशक वापरू शकतो.